अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपठिपन्नो भगवतो सावतसङ्घो सङ्घं नमामि। ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबमपराधं कमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबमपराधं कमतु मे भन्ते। तथ्यंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेनं कथं सबमपराधं कमतु मे भन्ते। ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। द्वितीयंपि ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। तथ्यंपि ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। शूरामेरयमच्चपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। वनगन्धं गुणपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नयनं पूयेन मे तेन लभामि मोक्षं। पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं। गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयं तं पूजाभाजनमुत्तमम्। घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दम्। सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम्। बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभवा धातुवधातुगव्ये। लङ्काय जम्बूद्वीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे। सभ्यबुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे। सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि। वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं। शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा। एष मूल्यनिशिन्नो सभारिविजयखापत्तु सबयूतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्। इमये हेते महाबोधिलोकनाथेन पूजिता। अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो। पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवाति। बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता। पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं मायं बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सत्यवचन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमम्। बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम।
यंकिंची रत्नं लोके विजति धावतु रत्नं बुद्ध समानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निशिन्नो वर्बोधि मूले मारन् ससैनामन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छनन्तयानुलोकोतमुतं प्रणमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको यैपस्सिको अपनायको पच्यतं वेदितभो विविधि धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीताच एच धम्मानागता उचुपन्नाच ये धम्मा वन्दामि सर्वथा नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं शान्तिदोत्तमं धम्मेव कलितो दोषो धम्मो खमतु तं मम यंकिंची रत्नं लोके विजति दापतु रत्नं धम्म समानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे अष्टाङ्गिकवर्यपथो जनानं मुखापवेशा उजुकुवमग्गो धम्मं आयं सन्ति करो पणिथो नियानिको तं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावत संगो उजुपटिपन्नो भगवतो सावत संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावत संगो सामीचिपटिपन्नो भगवतो सावत संगो यदिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावत संगो आहनयो पाहनयो दक्षिणयो अंजलिकरणयो अनुत्तरो पुय्यंखेतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीताच एच संघा अनागता उचुपन्नाच ये संघा वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणम् आयं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवचन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं शान्तिदोत्तमं संघेयौ खलितो दोषो संघो खमतु तं मम यंकिंची रत्नं लोके विजति दापतु रत्नं संघसमानत्ति तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हेने की समेधिपथो अनासो तं प्रणमामि संगम इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संघं पूजयामि अद्धायमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्च स्वामी इमे न पुय्यङ्कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देवो सन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरततमं सुप्रेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधुवरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंता मचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता चिरण स्मूर्ती जाळीता उजळी अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वत संज्ञा शरण बुद्धासमे शरण धम्मासमे शरण संघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण बुद्ध धम्मपठणामध्ये आपण पाहणार आहोत छन्न कपिलवस्तू घरी परतला हा भाग आपण आज पाहणार आहोत। आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता। त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्रीच कूच करीत असे त्याच रस्त्याने
आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविता त्याला 8 दिवस लागले. मोठा शूराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गलित मात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकारभूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला आपला मालक गेलेला आहे त्या दिशेकडे वळून एकटक तो पाहत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड झालेली होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोहोचले पण मनाने नाही. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळांच्या फुलांनी जलाशयामध्ये व फुलांनी भरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित व शोभामय दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांना आनंद पार मावळला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकाकुल बुडालेले दिसाले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडाकंटक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलिमात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ढळढळ अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र, कुठे आहे या राजकुळांचा व राज्याचा कुलदीप असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मार्गामागे रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्यांच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. आजचा भाग इथेच संपतो. उद्या आपण पाहूया शोकाकुल कुटुंब. धम्मपठणाला आणि बुद्धगाथेला आपण इथंच समाप्त करूया. सब पाप स अकरणं कुशलसोपसंपदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचपंपि सुतवान धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो यो धम्मनप्पमजति नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम् नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम् नत्थि मे शरणमायं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि